आज भव्य असं ओपन बलगडी शर्यत मैदान विठ्ठल केसरी मित्रांनो कातर खटाव या ठिकाणी पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल 3मध्ये आपल्याला सुंदर असा साज पळताना दिसला आहे. राईना आणि पाखऱ्या ही गाडी मित्रांनो कडनं पळून फायनलसाठी पात्र झाले. जबरदस्त स्पीड लागली गाडीला आणि आपल्याबरोबर आप्पा आहेत. आप्पांची संपूर्ण टीम आहे. आप्पा नमस्कार. नमस्ते. काय सांगाल आप्पा, एक सेमीफायनल 3 आणि आज जबरदस्त अशी स्पीड सगळ्यांनाच पाहायला मिळाला. जर राईना कडनं पळाला आहे जी डोळ्याचं पारणं फेडावं असा पद्धतीचा फेरा तो झाला आहे. काय सांगाल? नाही बैलाचं एवढं कौतुक करावं एवढं कमीच आहे. कारण जे म्हणतो का नाही आपलं कडनं 100% गाडी लावणार का तर लागणारच. महत्त्वाचं काय विश्वास आहे त्याचा कडनं. कारण दोन्ही खाली पळतो तिने एक फेरा जरी कडून लागला तरी काय आपल्याला अडचण येत नाही. आणि बैलांना आज करून टाकलं मला माहिती होतं गाडी लागणार काय बैल गाडी काढणार. आज नियोजन कसं केलं होतं? नियोजन हे आमचं 2-3 दिवस झालं चाललेलं. काल नियोजन केलं म्हटलं गाडी पळवायची. ही गाडी पळाली आधी गेल्या तेव्हा सीमेला कडनच होती. तेव्हा आहे ना दुसराच होता आणि थोडक्यात मार खायला. पण आता परत एकदा गाडी डबल पळाली आज फाईन केलं राहिली. फायर ड्रायव्हर आज गाडीवर पोहोचतो त्याचा पण एक वेगळा कॉन्फिडन्स त्याला असतो. कुणी सुद्धा विश्वास त्याला दाखवतात. एक म्हणतात की ड्रायव्हरवरती बैलगाडा मालकाचा पण तेवढाच विश्वास पाहिजे. कसाच सार्थक ठरवला लाईनला माझी बैल पळवत असताना ड्रायव्हर माझा असला तरी मी पायरा करतो. कारण भैया म्हणजे काय भाऊच आहे माझा. आणि तो बघा रायनाच्या दिवशी असेल त्या दिवशी गाडी रायनाची झालतो फक्त. आणि भैयाला बैलावले विश्वास आहे. भैया म्हणजे आप्पा भैया तुम्ही विश्वास एवढा आहे तुमचा की तो कधी विश्वास तुमचा मोडू देत नाही. आज पण पब्लिकने गाडी असून त्याने तुमचा विश्वास सार्थक ठरवला. काय सांगाल, ज्यावेळी सेमी पास झाला गाडीचं नाव पुकारला त्यावेळी काय चालत होतं आपला आनंद? भैया गाडी लागल्याशिवाय शपट कधीच बैलात वर तेव्हा खालीच कळतं की गाडी लागली. आणि मी जेव्हा पाखऱ्याचं शपट त्यानं धरले बघा तेव्हाच मला कळालं गाडी लागली. कारण तो कधीच शपट धरत नाही बैलाच गाडी लागल्याशिवाय. आणि खाली तेव्हाच कळालं गाडी लागली. भरपूर लोक या क्षेत्रात तुम्ही म्हणजे जोडलेत. भरपूर तुमचा मित्रपरिवार आहे आणि कायम लोक तुमच्यासोबत असतात. हार असू द्या, जीत असू द्या. त्याचबरोबर आता ड्रायव्हर तर झाले सुट्टी मेकर. काय सांगाल? सुट्टी मेकर सागर आहे, पांडा आहे, निखिल आहे. सगळी घरचीच असले का जायची आता. आणि सागरला माहिती होतं गाडी लागणार काय पण झालं. बैल बाहेर ना आपला म्हणजे बैला गॅरेंटी काय अडचण नाही बैलाची. आपण सर्व तुमचे मित्रपरिवार आहे. म्हणजे एकाच्या पण मनामध्ये असं काय नसते की बाबा कुठेतरी स्वार्थासाठी आहे आपणसोबत. असं काही नाही. कायम एकनिष्ठ असतात आणि म्हणतात नाही प्रेम आहे तुमच्याविषयी. काय सांगतात आज म्हणजे बैल एक तर माळशिरसला पळाला त्याच्या आज पळायला आहे. म्हणजे आज 15 दिवस झाला असतील बैल गॅपवर झाला. आणि कुणालाच माहीत नव्हतं पायरा झाला. रात्री कळालं पण म्हणून आता दुपारी सगळे आले ते बैल पळाल्यानंतर. आणि ह्यातलं कोण पाप आपले हे नाही सगळे. आणि सगळे आता म्हणजे घरातल्या का जायची सगळी आपली म्हणजे आपण काय म्हणतो प्रत्येक जणांना जिम्मेदारी आत्ता पार केली. कारण ह्यांच्यामुळे गाडी फायनल राहिली आज. की 15 दिवसामधला गॅप असतो त्या दिवशी नक्की काय असतं गाडी आली काय सांग कसं असतं नियोजन? 15 दिवसामध्यंतर नियोजन कसं असतं? 15 दिवसानं काय माहिती आहे का, पहिलं मी हे बैल 8 दिवसाचं 10 दिवसाचं पळवतो आणि चालवतो झोपतो बैलाला. आम्ही या बैलाला 1-2 दिवसाला 1 किलोमीटर 2 किलोमीटर चालवतो. मैदानाच्या आदल्या दिवशी 1 किलोमीटर चालवून आणतो. आणि आता आपल्या पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं बैल 99% पळवतच नाही आम्ही. कारण माझा हा भारतपासून माझं मन जरा हे आहे की पावसात आपला पण तिथं मैदानाला बैल हे झाला ठोकरलेला तिथं हे झाला तेव्हापासून बैल पावसाळ्यात 100% बैल आम्ही काढतच नाही. हे मैदान पळायला चांगलं आहे. आणि इथं मैदान गेलं तर आपण 1 नंबर केलेला गेल्या वर्षी नानांचं राजानं आपण. मग आता म्हणलं रायना तिथं काहीतरी काढावतोच. आपण राहण्याची एक खासियत आहे की मोठं मैदान कुठलं पण असू दे तिथं काय म्हणजे दोघांची पण खासियत म्हणायला लागते. काय बाह्याची पण खासियत आहे आणि रायनाची पण खासियत आहे. आणि महत्त्वाचं काय निस्वार्थ असलं का नाही की फळ देऊ देतो या. आज एवढ्या महाराष्ट्रात नाव झालं या बैलाचं झालं आहे, भैयाचं झालं या. आणि महत्त्वाचं काय आपण म्हणतो का नाही जी कट्टर आहे आणि स्वाभिमान त्याचा म्हणजे काय आज जातीवंत आहे देव. आणि त्याला देव अजून भरपूर त्याचं नाव करणार. आत्ताच त्याचा अजून काही लय मोठा नाही देव. हे अजून त्याला लय मोठं व्हायचं आहे. आणि मी आत्तापर्यंत त्याचा बघतो की कधी कोणाला तो हे करत नाही म्हणजे नाही म्हणतच नाही. पण ठराविक आता बैल आपला असला का नाही तर तो 100% डोक्यात काही नियोजन घेत नाही. म्हणजे अधिकारी सांगतो माणसाला. त्यामुळे माणसांचे पण काय आता भैया पाहिजे ड्रायव्हर. पण ते आता त्याला आम्ही त्याच्या विश्वास असला तर पायरा. कारण मी दुसऱ्याला भैया असला तरच बैल पळवतो. मी पायरा करताना तसा करतो. आता रायना तर नाव करतो.
बघायला तर आपल्या एरिया धावणीचा असेल एरा भारत आणि भारतसोबतचं जे प्रेम आहे मैदानात असू द्या नसू द्या एक कट्टर समर्थक ज्या पद्धतीने आपण म्हणतो ते भारतचे आहेत आणि भारतच्याच पाठीमागं कुठंतरी रायना तुम्हाला पण त्याच पद्धतीने नाव करून देतो काय सांगा तेच ना भारतचा आशीर्वाद आहे जे आपण म्हणतो ना जे मैदानं भारतनं नाही भेटली ती सगळ्या मैदानात पहिली हिंद केसरी झाला आहे 4 वेळा हिंद केसरी झाला आहे अजून भरपूर आता तुम्ही मैदानामध्ये आणि कशा पद्धतीने सराव आपण तुम्ही मैदानामध्ये असला की लोकांची गर्दीच होती काय सांगाल आपला खेळ आहे आपल्या भागातल्या माणसांसंग रमता आणखी मैदानात आल्या म्हणून पूर्वी भैयाला काय सांगितलं बाह्याचं 5 मिनटं टेन्शन घेऊन गाडी लागते फक्त एवढं चाललेलं की बैल कुठल्या खांदी घालायचा बाहेर म्हणलं आपला बैल दोघांचा आणि त्याच्या पुढून मी काही माझे विषय घेत नाही तेव्हा म्हणलं आपला बैल बाहेरनं पळवू आणि बैल पण मी काय मला सांगितले बैल पण त्याची पण इज्जत जाऊन देत नाही आणि आमची पण जाऊन देत नाही मी गाडी लागली कशी वळाली तुम्हाला मगाशी पण सांगितले की जवळ येऊ गाडी लागल्याशिवाय हे शपाडवर करत नाही बरोबर हां त्याच्यामुळे मला माहिती आहे घेऊ शपाड जेव्हा गाडी लागते तेव्हा शपाडवर करतो आपण तुम्ही मगाशी सांगितलं की पब्लिकनं पळणं आणि आतनं पळणं जमीन असणं फरक आहे काय सांगाल पब्लिकचा एक आनंद वेगळाच असतो पळण्याचा हो का मी ड्रायव्हरला भायला एकच सांगितलेलं मगाशी तो आतल्यापेक्षा तुला बाहेरनं डबल गाडी हाणायची आहे तेव्हा गाडी लागणार आहे तुझी तू इकडे तिकडे बघितल्या गाडी लागत नसते कारण शेवटी कसं आतल्या गाडीला डबल गती लागते तुला बाहेरनं मान पब्लिक तोडून जायचं असते आणि त्यानं आज ते करून धावलं आणि त्याला यश 100% भेटलं भैया आज भैया ड्रायव्हर आज पब्लिकचा गाडी पळवली काय आजचा अनुभव होता म्हणजे सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे बैल जेव्हा राहिना पब्लिकला आला म्हणजे गाडी आपली 9 नंबर तासावर निघले मी काय केलं ना आप्पांच्या पाशी आलो तर आप्पांनी सांगितलं काय ते तुझ्या आता जीवाव आहे हां बैलाचे काम करतात पण मी आप्पांनी एकदा शेवतो दिला आप्पा गाडी सरी सोडा फक्त माझं चुकलो काय करायचं बरं आणि त्यांनी तुझा अनुभव सांगितला जे आता म्हटले की ज्यावेळी ते सेफ्टीवर कोणाला ज्यावेळी समजायचं म्हणजे आप्पांनी मागं जागा उभा असते हां फक्त आपला ड्रायव्हर काय करतोय चुकला तर चुकला सांगते नाही तर नाहीच लगेच जेवण सांगते मला तुझी चुकी तर झाली आहे ना आता आपल्या एक वेगळ्या विषयाकडे बोलतो आता आपण काल बघितलं असेल की आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आपण एक काल बाईट दिली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की कुठंतरी तुम्ही अशा प्रवासात पदापासून थांबतोय आणि राजीनामा देतोय त्याविषयी तुमचं काय मत आहे आबा पाहिजे ते आणि आबा आहे ते बैलगाड्या आहे त्या आज आबा नसते तर बैलगाड्या चालू झाल्या नसत्या आणि आबांचा स्वभाव म्हणजे आपण म्हणतो कोण एखाद्याची माणसाची स्मरण क्षमता सण करण्याची लय आबांच्या दया की आज त्यांना किती जणांचा तरी दबाव येत होता ते माणूसाने कधी कोणाला दाखवलेला नाही पण शेवटी काय आपल्यातच फूट पडायला लागली आज ते म्हणणार कोणाला मी दुखू आज माणूस आज नाण्याच्या दोन्ही बाजू पण आपल्याच आहे त्याच्यामुळे आपणला आज त्या गोष्टीतनं आपण हे केलं पण आपल्याला सगळ्यांना आपणला पुन्हा अध्यक्ष म्हणून आणि आबा येते म्हणून बैलगाड्या त्या आणि 30 तारखेच्या पुढं आपण कोणीही मैदानात जायचंच नाही कारण काय आहे आबा जवळ येत नाही तिथवर आपण मैदानात कोणी म्हणजे युट्यूबर असो समालोचक असो बैलगाडी आम्ही मालक असो आज आपण सगळे त्या आबांच्या ह्याच्यामुळे आज बैलगाड्या चालू नसतं तर आपण आज मैदानात नसतो ना त्याच्यामुळे जे काय ते देव आहे ते आपला आबाच आहे ती कारण आपल्या सगळ्यांसाठी एक नाही बैलगाडी क्षेत्रासाठी आबा ही देवच आहे ते आपलं आणि आपला देव जर नसला तर मग आपल्याला कोण म्हणजे विचारणारच नाही ना कारण आज आपल्या पाठीराखा ना आपल्यासोबत त्याच्यामुळे आपल्यासोबत पाठीराखा पाहिजे त्यासाठी 30 तारखेनंतर मैदानात आपण म्हणजे मैदानात कुणीच मैदान पण आयोजकांनी पण घेऊ नये आणि आपण बैलगाड्यांनी पण त्यात इंटरेस्ट म्हणजे जाऊ नये आणि कुठल्याच आबांच्या पाखऱ्यासोबत पळालं पहिल्यांदा जोडी आपली पळालेली एकदा सेमीला आपण थोडक्यात मार खाल्लेला कडनच गाडी होती अशीच आणि थोडक्यात मार खाल्लेला ह्याच मैदानात पाखऱ्याविषयी काय सांगायला आज 7 कशी दिली पाखऱ्याची रायनाची गाडी पहिल्यापासूनच पळते आणि पाखऱ्या आणि म्हणजे काय आहे आज आपण म्हणतो का ना बेताच बादशाह आहे गाडीचा आणि त्याने गाडी त्याच्या उरावरच्या पासवूनच दिलं नाही त्यांना शेवटी आतल्या बैलाचं काम आहे पब्लिकवरनं पडणं पण आतनं बाहेरच्या बैलाचं पब्लिकनं पडणं नाही पण आतल्या बैलाचं गाडी ओढणं काम आहे ना आणि ते पाखऱ्यानं करून धावलं आज रायडरचं कसं आता 30 तारखेला गाडी आहे माळशिरस हिंद केसरीला ती काय आमची आपली घरचीच गाडी काय अक्काची ते काय शेवटी तो बैल आपलाच आहे आज थोडा जरा त्याचा म्हणजे आजारी होता पण करेल का बॅक कारण तो काहीतरी करणार माझ्यासाठी तर तो काहीतरी करणारच आणि ते आपली घरचीच गाडी पळवायची पुन्हा सर्वांची गाडी हां आपल्याला झालं आहे ना ते आपली घरचीच पळवायची सावकार आणि राहीना हां ठीक आहे आपण साऱ्या शुभेच्छा भारत कधी दिसेल भारत आपल्या 1 तारखेला दिसेल 1 तारखेच्या नंतर पाहिजे शुभेच्छा